हॅलो नमस्कार, सासूबाई सुनबाई रेसिपीजमध्ये तुमचं स्वागत। आज मी तुम्हाला चिरमुऱ्यापासून कोल्हापुरी पद्धतीचा भडंग कसा करायचा ते दाखवणार आहे। असे चिरमुरे घेतलेले कुरकुरी अशी कुरकुरी घ्यायची। जरी नरम जरी असलं तर ते आपण गॅसवर ठेवून पातेल्यात किंवा मोठ्या बुटीत असं ठेवून बारीक गॅस करून असं गरम केलं गॅसवर कुरकुरी जसं छान होतात असं। त्यासाठी हे लागणारं साहित्य आहे, हे शेंगदाणे आहेत, लसूण आहे, कढीपत्ता, जिरं, मोहरी, हळद, धने पावडर आणि हिंग आणि तिखट आणि मीठ एवढंच घालायचं, बाकी काही घालायचं नाही। आता तेल घालायचं आहे। पहिला अर्धा किलो आहे ती चिरमुरे, ह्या पळ्या अशा 4 घातल्या की बस होते तेलातल्या। आता ह्यामध्ये पहिला शेंगदाणे तळून घ्यायचे। आता तेल गरम झालेलं आहे, त्यामध्ये आता शेंगदाणे टाकायचे, तळून घ्यायचे। कोल्हापुरी भडंग खायला एक नंबर, कुठे प्रवासात गेला कुठे गेला तर हा छान लागतो भडंग। ट्रिपला जाताना कोल्हापुरी भडंगच सगळी वाळ खातात आणि छान पण लागतोय, छान होतोय पण। शेंगदाणे तर भाजलेलेच आहेत, आता काढून घ्यायचे। जास्त पण भाजले की मध्ये काळपट होतात, ते आधीच काढून घ्यायचं आहे। आता कढीपत्ता घालायचा, आता कढीपत्ता पण काढून घ्यायचा आहे। कढीपत्ता पण भाजलेला आता काढून घ्यायचा आहे। आता लसूण घालायचा, लसूण पण तळूनच बाजूला घ्यायचा। लसूण पण असा छान कुरकुरीत करून घ्यायचा तळून, आणि आता बाजूला काढून घ्यायचा लसूण पण, म्हणजे ह्यामध्ये तिखट मीठ शिरतं आणि ते चिरमुऱ्याला लागत नाही, त्यामुळे हा पण तळून बाजूला काढून घ्यायचा। लसूण पण भाजलेलाच आहे, तो पण काढून घ्यायचा। लसूण पण असा चांगला तळून घ्यायचा, म्हणजे कुरकुरीत लागला पाहिजे तो। मोहरी घालायची आहे, मोहरी तडतडली की जिरं घालायचं। आता गॅस बंद करायचा आणि मग जिरं घालायचं। थोडंसं त्याला गार होऊ द्यायचं, हा मसाला घातला की सगळा करपून बसतो हळद तेल। आता धना पावडर घालायची आहे, आता हळद घालायची आहे, 2 चमचे हिंग टाकायचं आहे। हिंगानं चांगली चव येते, आणि आजारी जरी माणूस असला तरी हिंगाचं खाल्लं कसं तोंडाला चव येते, त्यामुळे हिंग हा पाहिजेतच। भडंगला म्हणा, चिवड्याला म्हणा, हिंगा लागतोच। यामध्ये आता तिखट घालायचं, आपल्याला पाहिजे तेवढं घालायचं, कसं तिखट सप्पं कसं आपल्याला पाहिजे तसं आपल्या क्वांटिटी प्रमाणे घालायचं। आता यामध्ये मीठ घालायचं लास्टला। आता हे मिक्स करून यामध्ये आता चिरमुरं टाकायचं आहे परत। आता ह्यामध्ये चिरमुरे टाकायचे आहे। आता हे मिक्स करून सर्व टाकायचं आहे। आता मिक्स करून घ्यायचं आहे।
टेस्टी असा कुरकुरा भडंग कोल्हापुरी छान असा होतोय. मी हा कढीपत्ता बाजूला काढून ठेवलेला, तर तो आता टाकायचा आहे. सगळं पूर्ण मिक्स करून झालं की कढीपत्ता घालायचा, कारण का कढीपत्ता हा तुटून जातोय, त्यामुळे नंतर घालायचा. झालेला आहे बरं. ह्याला मी आता साखर नाही घालणार आहे, पिठी साखर, कारण का आम्हाला साखर आवडत नाही, त्यामुळे ह्याला मी आता साखर नाही टाकणार. तुम्हाला पाहिजे असलं तर तुम्ही घालू शकताय, तुम्हाला जर आवडत असेल तर तुम्ही साखर पण घालू शकताय, पण आम्हाला साखर आवडत नाही. आता झालेला आहे कुरकुरा भडंग. कुरकुरीत खाण्यासाठी भडंग असा तयार आहे. कुठं पण प्रवासाला घेऊन जावं, कुठं पण बाहेर गेला की छान आपला आहे. छान असा टेस्टी भडंग, कोल्हापूरचा प्रसिद्धच असतोय तसा भडंग. आणि ह्यामध्ये तुम्ही फरसाणा पण टाकू शकताय, तुम्हाला जर आवडत असेल तर फरसाणा पण घालून खाऊ शकता तुम्ही. आम्हाला असा साधाच असा भडंग आवडतो, चिरमुऱ्याचा. अस्सल कोल्हापुरी टेस्टी भडंग खायला या. आमचा व्हिडिओ आवडल्यास आमच्या चॅनलला शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. तोपर्यंत मस्त खा, स्वस्त राहा. पुन्हा भेटूया अशाच नवीन व्हिडिओ सोबत. तोपर्यंत धन्यवाद.